पुणे महाराष्ट्राची क्राईम नगरी होय। पुणे आता विद्येचं माहेरघर नव्हे तर गुन्हेगारांचा अड्डा झालाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। कोयता गँगचा धुमाकूळ, ड्रग्सच्या विळख्यामध्ये अडकलेली तरुणाई, धनदांडग्यांच्या कारखाली चिरडणारे निष्पाप पुणेकर हे कमी की काय म्हणून पुण्यातल्या लेकी देखील आता सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे। बोबदेव घाटातल्या गँगरेपनं पुणे हादरलेलं आहे। पाहुयात याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। पुण्यात नेमकं चाललंय काय? पुण्यात महिला सुरक्षित नाहीत का? कुठे कोयता गँगचा उच्छाद, तर कुठे पार्किंग मधल्या गाड्या फोडल्या जातात। आणि कुठे हिट अँड रनच्या घटना। आणि आता तर पुण्यामध्ये महिलाही सुरक्षित नसल्याचं समोर आलंय। पुण्याच्या बोबदेव घाटात गेल्या 2 दिवसांत घडलेल्या 2 घटनांनी पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत। बोबदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर 3 नराधमांनी अत्याचार केले। पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोबदेव घाटात ज्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली त्याच ठिकाणी आता आपण आहोत। याच बोबदेव घाटात काल रात्री ही तरुणी त्याच्या एका मित्रासोबत फिरण्यासाठी आली असता याच ठिकाणी असलेल्या 3 लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केलेला आहे। अतिप्रसंग तिच्याबरोबर याच ठिकाणी घडलं। खरं तर रात्री जेवल्यानंतर ही तरुणी त्याच्या मित्रासोबत या ठिकाणी फिरण्यासाठी आली होती आणि या ठिकाणी आल्यानंतर जे 3 ते 4 तरुण होते त्यांनी तिच्या मित्राला एका झाडाला रश्शीने बांधून ठेवलं आणि त्यानंतर त्या मुलीवर अतिप्रसंग त्या ठिकाणी केलेला आहे। जर आपण बघितलं तर हाच तो परिसर आहे। सध्या 3ही आरोपी फरार आहेत, तर पीडित तरुणीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली। क्राईम ब्रांच डीबीची टीम आणि सर्व टेक्निकल टीमला ऍक्टिव्हेट करण्यात आलेला आहे। सर्व टीम जे आहे या गुन्ह्याचे आरोपी निष्पन्न करून त्यांना पकडण्याचे कामामध्ये जे आहे ते प्रयासरत आहे आणि आम्हाला वाटते की लवकरात लवकर यांच्यामध्ये आपल्याला जे आहे ते आरोपी मिळेल। ही झाली गुरुवारची घटना, पण धक्कादायक म्हणजे बुधवारी रात्रीही याच बोबदेव घाटात असाच घृणास्पद प्रकार घडला होता। आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं एका तरुणानं कारमधून अपहरण केलं। तिचा विनयभंग करून आरोपी पळून गेला। ही मुलगी मूळची सुरतची असून ती शिक्षणासाठी पुण्यात राहत होती। या प्रकरणामध्ये कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय। या दोन्ही घटनांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित होतोय। घटना घडून 24 तास उलटले तरी पोलिसांना दोन्ही घटनांमधल्या आरोपींचा मागमूसही लागलेला नाहीये। यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून गृह मंत्रालयावरती निशाणा साधलाय। अतिशय संतापजनक। पुण्यात हे काय सुरू आहे? पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत। या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह खाते काहीही करताना दिसत नाही। दुर्दैवानं महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणावं लागत आहे। शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। या दोन्ही प्रकरणांमधले आरोपी सध्या फरार आहेत। पुण्यात वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये तब्बल 10 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात। त्यांच्या सुरक्षेचं काय? शिक्षणाच्या माहेरघरीत जर विद्यार्थिनी महिला सुरक्षित नसतील तर मात्र हे गंभीर आहे। मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।